दिवसापासून ब्लॉग नव्हते आले. आम्ही सगळे मुंबईला वगैरे गेलो होतो आणि आता सुट्टी पडली तर आमचा ब्लॉग परत येतो आहे. आज आपण चाललो सप्तेश्वर मंदिरला. आपल्यासोबत आहे साई पाटेकर आणि तिथे पाटीतून येणे यश कोटकी, सुजल कापडे आले मुंबईवरून खास ट्रिपसाठी. अरे मामा वॅक्सिन गेलो असतो बाई घाबरवलं काय करता. साई पाटेकर दिवसानंतर आमच्या ब्लॉगमध्ये काय काय. हॅलो गाईज. मला तर आज आम्ही संगमेश्वरला चाललो आहे. काय काय ब्लॉगमध्ये इन्व्हाइट नव्हतं केलं. तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही कुठे होतात, कामात बिझी होतात? ॲक्च्युली कामधंदे सोडून रिकाम टिकडेगिरी करायला आपल्याला वेळ हो नाही. आता कर कर. संगमेश्वरवरून आम्ही आता एक लेफ्ट घेतला आणि एक सिंगल रोड जातो मंदिराकडे. संगमेश्वरच्या थोडंसं आधी पुढे आलो की असं एक मातीचा रोड लागतो, हलकासा मातीचा. इथून वर जातो रोड. तर आम्ही आता संगमेश्वरमधील सप्तेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. ही लोकेशन आम्ही गुगलवरती शोधली होती आणि इथलं ठिकाण खूप चांगलं होतं. तर बघूया मित्रांचा सगळ्यांचा योग आला. तर हा आर्यन, साईनी, यश जो थोडाही आहे त्याला हो. गुफा आहे, एक्सप्लोर करायला पाहिजे. आणि हा आमचा मित्र यश. खूप काळानंतर घरातून बाहेर पडलाय. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. घरामधून करामती केलेला दाखवतो तुझं कमी तरी ब्लर करायला लागेल. सॉरी. हां, तर आता आम्ही आलो आहे. हे मंदिर आहे, थोडंफार तुम्ही बाहेरून बघू शकता. आता आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो मी काय कसं आहे. तर जाऊया. मंदिरावरती पोचल्यावर देवाची गाणी लावलेत. साई सध्या खूप हे आहे. तिला आता मी जरा परत करू, जरा एनर्जी देऊ. तर ठीक आहे, जाऊ आपण आता लवकर. फोटो काढ. हात पाय धुवून घ्या पहिले तिकडे. इथे तिकडे हात पाय धुवायचा वॉशरूम आहे तो साई. इकडे असेल ना पुढे, ते तिथे असेल ना, तेव्हा तिथे आहे मे बी. लंगडी घाल की एक पाय टाक वरती, खांदे दोघांचा हात टाक. यश दिसला प्रश्न पडला, चालेल कसा? टाकात खांद्यावर. थांब, चप्पल टाका. पाय लावू का मागून? चालतो मी, तो काय विषय नाही. फक्त जर खडा वेळा मला सर मग नाही. मंदिराच्या आवारात काय बोलत नाही. तोच बोललो, सॉरी बोललो मी मित्रांना, बोललो सॉरी. कलर का मंदिर केलं तेच कळत नाही. सॉरी, माझ्या तोंडात अपशब्द बाहेर नाही येऊ शकत. माफ करा मला, चुकून आले तर. तिथे आपल्याला त्याचं मेन आहे ते तिथे. पण माणसं आहेत. महाराज येऊन गेले. शिवरायन कालीन मंदिर आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे. पालखी पण आहे रे. आरामात थांबू येते थोडा, व्हिडिओज काढायचे प्रॉपर. काढायचं नाही, विसरलो. गो इकडे सुजय. काय चालतो ना? नाही, हे टुकतं मला लय. कसं टुपेल आहे टेक बॅक साईडला लंगडा तरी एवढा लांबचा पोरे. याचं आम्ही नवस मागितलं होता. इकडे दाखव ना. बस नाही, एवढा नवस मागितलं होता की जर माझा मित्र बरा झाला तर आम्ही सप्तेश्वरला येऊ. चालतं तर सप्तेश्वरला येऊ. तर आता ते झालंय. आवाज नाही. आता मी नवस फेडायला आलोय सप्तेश्वरला. एका पायावरती लंगडी घालत. पाय पडून झालं की तुम्ही ते काय बोलतो त्याला, कुंड तिथे येऊ शकता. पौराणिक काळातील कुंड. कुंड एकदम चिकटूनच आहे मंदिराला, फक्त वॉकिंग डिस्टन्सवर. इथे 12 महिने पाणी असतं असं आम्ही ऐकलंय. हो, पावसाळा असतो. 12 महिने पाणी असतं. 12 महिने पाणी असतं. खाली जास्त टोचतंय.
7 कुंड आहेत ही 7 कुंड आहेत. 7 कुंड. हां सप्तेश्वर म्हणजे 7 कुंड आहेत म्हणून त्यामुळे सप्तेश्वर नाव पडलं. 7 कुंड. तिथे वैजनाथचं मंदिर आहे त्या साईडला कोपऱ्यात. तिथे कसं पहिल्यांदा एक गाय असायची ब्राह्मणाची आमच्या ब्राह्मणाची गाय दूध चोळायला इथे यायची. सकाळी सुटली ना डायरेक्ट इथे यायची. इथं तर ते मंदिर आहे पिंडी आहे ना पिंडी आहे ते बघा तुटलेली आहे. तिथं ते दूध घालायची. ब्राह्मण म्हणायचं काय गाय दूध देत नाही घरी. कुठली सुटली जाते की आले की थांबायची तर धार सोडायची आणि परत जायची. एक दिवसाने बघितलं तर पाठीवर आला कुठं जाते कुठं ते गाय दूध नाही देत का तर मग दूध तो बघितला मग त्याने तो पाठीवर धोपटा मारला. धोपटा मारला त्याची पिंडी बाहेर आली त्यावेळेस आणि ती पिंडी फुटली. म्हणजे धोपटा मारला गायचं पाय लागलं ते पुरला आलं फुटली. ती तशीच आहे. तिथे कुंडामध्ये पाणी ना आत्ता वर्ष 12 महिने पाणी असते कुंडामध्ये. ते पाणी आपलं कर्णेश्वर मंदिर आहे माहिती कर्णेश्वर. हां इथून ते कर्णेश्वर मंदिरात ते पाणी जातं खाली इथून. हो पहिल्यांदा म्हणजे जायचं आता जात नसेल पहिल्यांदा जायचं. आता आमच्या सगळ्या शंकरच्या पिंड्यापासून जो पाणी वाहतो ते सुद्धा ते कर्णेश्वर जायचं. कर्णेश्वर ते मंदिर आहे ना आपलं सोमेश्वरचं मंदिर ते त्या मंदिरात तिथे जाऊन मिळाले. मंदिर बांधलं कसं पांडवांनी? पांडव काही नाही. 5 पांडव बांधले. म्हणजे आता 360 मंदिर आपल्या सप्ते कसबा गावामध्ये 360 मंदिरं. कर्णेश्वर आहे कर्णेश्वर आहे परत सोमेश्वर आहे परत जाखमध्ये आहे हे मंदिर आहे. माझं आजोळ आहे सिंगापूर तुमचं ना. तर ते पंचवणी माहिती आहे ना. पंचवण्यामध्ये जाखमध्ये मंदिर आहे. ते जाखमध्ये मंदिर काय होतं यावेळेस पांडवांनी मंदिर बांधलं नाही. 360 मंदिर 359 मंदिर झालं. 360 मंदिर बांधायला गेले ते कर्णेश्वर मंदिर. कर्णेश्वर मंदिरात गेले आणि रात्री 12 वाजता जाखमध्ये कोंबडी स्वरूप घेतलं कोंबड्याचं ते आरवली. आता कोंबडा आरवला की माणूस जाग होते ना जाग पाठ झाली. तसे त्यांनी काय केलं ते परत येते त्या परत जेवायला होते ते परत ते त्या उपडे टाकून मग ते पळून गेले. त्यांचं कसं पाठ झाले की ते बेपत्ता व्हायचे 5 पांडव. त्यामुळे ते मग ते तिने कोंबडं म्हणून आरवली. मग त्यामध्ये राग आला. ते बघितलं आणि वाजले किती एवढे म्हणजे त्या अंदाज ना. तर मग त्यांना राग आला. ते आमच्या नाकमध्ये नाक नाही नाकावर त्यांनी नाक तोडून टाकलं तिथं की ते आम्हाला फसवलंच ना. तेव्हा नाही तर ते काम झालंच. अर्धवट काम भरपूर अर्धवट काम आहे कर्णेश्वर मंदिराचं. म्हणजे पराती उपडे आहेत कुठे खांब डिझाईन काढायची झाली अशी त्यासाठी. ते आता काय पुढं काय कोणी केलाच ना. आहे तसंच आहे. 360 मंदिर आहेत त्यावेळेस बांधलेले 59 आहे 60 मंदिर कर्णेश्वर. काय विषय अशी काकांच्या स्वरूपात एक सुंदर अशी माहिती मिळाली. त्यांनी चांगलं असं गाईड केलं आहे इथल्या मंदिराशी आसपासचे गाव त्यांना मी थोडा कावळतो पाहायला चावले येतात ते. काका माहिती सांगतात थोडीशी. स्पा नाही एवढं लांब नाही सोय मला. गुदगुल्या होतात रे. ते पाहायला येतात ते बोलले गुदगुल्या होतात पण मी केलं ना तू मला ठेवणार पण नाही तू पायाचा. पाय तुझा होल पाडतील पायाला. वाव मस्त लोकेशन. मंदिरातून वरती जायला स्टेप्स पण आहेत. इथं तुम्ही वरती पण चढू शकता. अलाउड आहे इथे. आम्ही काकांना विचारलंय का पण प्रॉपर सिनरी दिसते. आता बाय कर. बाय बाय.
एवढी थांबव ठेवली होतीस काय? रिलॅक्स वाटलं यश? हा हा. असं वागतोस कशाला? काय सांगू मित्रांनो, एवढा सुंदर निसर्ग समोर आणि हात धुवून घ्या झाला नू. कुठेच तू आता हात काय? पालवीला पूस पालवीला. आता आम्ही सप्तेश्वर मंदिर बघून झालं. आता आम्ही कसबा साईडला एक्सप्लोर करायला जातो. तिथे कोणतं पण मंदिर भेटेल त्या साईडला मी जाणार आहे. ते वरून हा रस्ता असं वर जातो सप्तेश्वर टेम्पलकडे, कधी आलात तर. आता आम्ही कसबामध्ये आलो आणि तिकडनं आता खालतीच काय बोलवता इथे पुढचं हे प्रॉपर हाताने कोरलेलं आहे सगळं. हेच ते तिकडच्या मंदिरावरती आहे, म्हणजे ते दाखवलंय पुढे काय काय. जेवायला थांबलो एका हॉटेलमध्ये. It was at this moment that nigga knew he fucked up. आज कांदा खाऊन कंटाळा आलाय. भूक लागली खूप, कांदा खाऊन कंटाळा आला. बाई कांदा माझं भूक लागली तिला चाटून पोचून खात आहे. भूकमध्ये चालू केलेलं आम्ही. नको रे बिल्ड. तर मित्रांनो बिल बघू शकता तुम्ही. 1000 कमी का? हां ठीक आहे. 1000 रुपयाचा खाल्ला आहे. त्यातला मी पहिला 3, नंतर 2, 5, याने 5 समजू ते हा 5 रोट्या खाऊ शकतो. कोण वाटतं का? आणि आम्ही त्याच्यामध्ये मशरूम खाल्ला, त्याच्यामध्ये आम्ही मशरूम खाल्ला, बटर पनीर खाल्ला, मटर पनीर खाल्ला, खूप काही व्हरायटी घेतला, थम्सअप वगैरे. त्याच्यामध्ये आम्ही मशरूम खाल्ला, आम्ही पनीर खाल्ला, लिंबू काढलं, त्याचे समजा असे जर 5 रोट्या खावं पण आमची पोट नाही भरला तरी पण ठीक आहे चालेल. हे तुझा पीस दाखव. माहितीच बघ. तुझा पीस दाखव. याने फक्त 3च रोट्या खाल्ल्या. ओके. ब्लॉग आता आपला ब्लॉग एंड झालेला आहे. बाय बाय. गुड नाईट. चाललोय घरी. गुड नाईट. बाय बाय.